महिलांनी गॅस सिलेंडर घेऊन भव्य आंदोलन केले. आमदार साजिद खान पठाण यांनी अकोला येथे बंदचा इशारा दिला. अकोला महिला काँग्रेसने आज अकोला शहरात वाढती महागाई आणि पेट्रोल व डिझेलसह घरगुती गॅसच्या सतत वाढणाऱ्या किमतींच्या निषेधार्थ भव्य आंदोलनाचे आयोजन केले. मोठ्या संख्येने महिलांनी प्रतिकात्मक गॅस सिलेंडर घेऊन राज्य आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि महागाईवर तात्काळ नियंत्रण ठेवण्याची मागणी केली. आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी सांगितले की वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका गृहिणी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना बसत आहे. स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळी, भाजीपाला आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतीत सतत होणाऱ्या वाढीमुळे घरगुती बजेट पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सरकारने सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी केवळ घोषणाबाजी करत असल्याचा आरोप महिलांनी केला. आंदोलकांनी राज्य सरकारने लडकी बहन योजनेअंतर्गत लादलेल्या नवीन अटींनाही तीव्र विरोध केला. आज महिला कांग्रेस के अकोला शहर कांग्रेस कमेटी की महिला के माध्यम से आज यहाँ पे कलेक्टर साहब को एक धरना दिया गया, एक आंदोलन के रूप में उनको निवेदन दिया गया। इस देश में बढ़ती महंगाई को लेकर जहां पेट्रोल और डीजल के दाम महंगे हैं, वहीं गैस की रसोई का गैस भी महंगा हो चुका है। ये सरकारें सुनने को खाली नहीं है और केवाईसी के नाम पे हमारी जो लाडली बहनों को बेइज्जत किया जा रहा है, उन अधिकारियों के ऊपर कार्रवाई होनी चाहिए। जो लाडली बहन के नाम पे लाइनों में खड़े रह रही है, उसके बाद में केवाईसी नहीं उनकी होती और उसके बावजूद भी उनकी बेइज्जती की जा रही है। तो सरकार अगर लाडली बहन को फायदा नहीं पहुंचा सकती तो कम से कम उनके कर्मचारियों के जरिए उनको बेइज्जत ना करे। ये तीव्र आंदोलन है। आज हम ओरली बोल रहे हैं, कल को किसी भी अधिकारी ने, कर्मचारी ने केवाईसी करते वक्त हमारी महिलाओं का, हमारी बहनों का, लाडली बहन का अपमान किया, उसको मुंह की जवाब हमको देना पड़ेगा। उसके मुंह पे हम कालिक मलेंगे। और ये आंदोलन महिला कांग्रेस के नेतृत्व के अंदर यहाँ पे हमने कलेक्टर को निवेदन दिया और आज सिर्फ निवेदन दिया है। अगर हमारे निवेदन पे गौर नहीं किया गया और इस पे बैठ के विचाराधीन बात नहीं हो सकी तो देश के अंदर तीव्र आंदोलन होंगे। अकोला शहर हम बंद का आह्वान करेंगे, पूरा शहर बंद करवाएंगे। संयुक्त विद्यमान आहे, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय अध्यक्ष संध्याकाळी 1.25 लाख यांच्या आदेशाने येथे महागाई संदर्भात आदरणीय आमदार साजिद पटेल साहेब, त्याचप्रमाणे महानगर अध्यक्ष महेंद्रजी गवई, ग्रामीण अकोला जिल्ह्याचे नवनिर्वाचित ग्रामीण अध्यक्ष प्रकाशजी तायडे आणि उपस्थित सर्व महिला यांच्या विद्यमाने आम्ही हा संयुक्त मोर्चा आयोजित केलेला आहे। ह्या संयुक्त मोर्चाच्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये 74,000 कोटीचा नफा जर तेल कंपन्यांनी कमावलेला आहे, अगदी ऑथेंटिक आकडा आहे, हे असताना सुद्धा जर आम्हाला गॅस, पेट्रोल, डिझेल या सगळ्यांचे भाव वाढवून मिळत आहे तर या सरकारचं करायचं काय, हा आमचा सवाल आहे। दुसरी गोष्ट, आमच्याकडे केवायसी साठी आमच्या लाडक्या ज्या बहिणी आहेत त्यांना केवायसी करण्याकरता गेल्या असता अक्षरशः हाकलून दिलं जातं। ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे। आमची ही मागणी आहे की केवायसी ची मुदत वाढवून द्यायला पाहिजे। तिथे कुठे तांत्रिक अडचणी येत असतील तर त्या निस्तरायला पाहिजेत, ही आमची दुसरी मागणी आहे। त्याचप्रमाणे आज डिझेल मिळत नसल्यामुळे शेती पडीक राहते आहे, शेतांची कामं होत नाही। आमच्या ग्रामीण महिला आहेत, शहराच्या महिला आहेत, अन्नधान्याचा प्रश्न सगळ्यांनाच येणार आहे। तर या दृष्टिकोनातून सरकारला आमचं म्हणणं आहे की जर आपण पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव कमी केले नाही तर या बाबतीत पुन्हा महिला काँग्रेस तीव्र आंदोलन करेल, हा आमचा इशारा आहे। धन्यवाद।